आज मी तुमच्याबरोबर ना साधी सिंपल चपाती कशी बनवायची ना ह्याची रेसिपी शेअर करते। बघून तुम्हाला वाटलं असेल की अरे चपातीची रेसिपी काय शेअर करायची, पण कधी-कधी कसं होतं ना, काय-काय ना सगळं जेवण येतं, पण चपाती अगदी मऊ लुसलुशीत कशी बनवायची ती लक्षात येत नाही। त्याच्यामुळे मी आज चपातीची रेसिपी दाखवली आहे की अगदी 2 दिवससुद्धा आपली चपाती इतकी एकदम मऊ मस्तपैकी राहू शकते ना आणि एकदम मस्तपैकी त्याला पदर सुटलेला असतो आणि प्रत्येक चपाती आपली टम्म फुगेल अशी मी रेसिपी दाखवली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी 3 कप मेजरिंग कपचं 3 कप किंवा 3 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे। कोणताही गहू घ्या, पण आपली चपाती ही परफेक्टच होणार। ती कशी होणार ह्यासाठी अजिबात स्किप न करता व्हिडिओ अगदी व्यवस्थित असा बघा। सगळ्या गोष्टी नीट शांतपणे सांगितलेल्या आहेत, प्रत्येक टिप्स। जर काही असेल तर मला कमेंट्स करून विचारा। इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर परत एकदा सगळं असंच हाताने आपण ते पीठ आहे ना ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जरा मीठ आपलं सगळीकडे पसरलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना एकदम पाणी ओतायचं नाही, थोडं 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 करून पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं अगदी मऊ करायचं। एकदम म्हणजे पीठ भिजवतानाच असं पाणी जास्त टाकून पीठ मऊ भिजवायचं नाही आहे। तर पीठ भिजवताना ते असं मळताना वगैरे ते मऊ होईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी टाकत आपल्याला हे करायचं आहे। साधारण आता 3 कपसाठी मला 1-1.5 कप तरी पाणी अशाने मी अंदाजाने तुम्हाला सांगते लागलं आहे। आता जसं लागत होतं ना पाणी तसं थोडं थोडं टाकून आपण ते पाणी त्याच्यामध्ये हे मिक्स करून मग तो आपण हे करायचं। आता थोडंसं पाणी टाकलं की एकदा सगळं एकत्र करायचं, त्याच्यावरनं अंदाज घ्यायचा, अजून थोडंसं पाणी टाकायचं, परत थोडंसं एकत्र करायचं। असं करून ते आपल्याला हळूहळू पीठ भिजवायचं आहे। एकदम टाकलं आणि एकदम पातळ झालं तर थोडंसं पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवा त्याच्यामध्ये, पण शक्यतो पाणी टाकतानाच आधी थोडं थोडं टाकत गेलात ना तर ते बरं पडत जातं आपल्याला। आणि सगळं पूर्णपणे असं एकत्र करून घेतलं की त्याच्यानंतर ते मळतो ना आपण, जेव्हा पीठ सगळं एकत्र करतो आणि ते व्यवस्थित असं मळतो, ते मळताना इतकं असं छानपैकी असं मळलं गेलं पाहिजे की त्याच्यामध्ये ते स्मूथ अगदी मऊ झालं पाहिजे। पाणी टाकून मऊ केलं ना तर मग पीठ तुमचं ना अजून थोडा वेळ आपण जेव्हा ते रेस्ट करायला ठेवतो त्यामुळे ते अजून मऊ होऊन जातं आणि चपाती आपली अशी चिकट वगैरे अशी होते। लाटताना वगैरे काय ना प्रॉब्लेम होतो, म्हणजे जे नवीन लाटणारे असतात त्यांना एकदमच पातळ पीठ झालं की मग नीट लाटता येत नाही। त्याच्यामुळे पाणी बेताचं टाकून नंतर मळल्यानंतर मग ते आपल्याला मऊपणा त्याचा आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे। कारण आपण पीठ भिजवल्यानंतर एक लगेच चपात्या करायला घ्यायच्या नाहीत, एक 10-15 मिनटासाठी आहे ना ते असंच रेस्ट करायला ठेवायचं असतं। जेव्हा ते आपण रेस्ट करायला ठेवतो ना त्याच्यामध्ये त्याला ना एक नरमपणा येतो पिठाला, सगळं एकदम ते व्यवस्थित असं मऊ असं होतं। त्याच्यामुळे तेव्हाच जी मऊ होण्याची प्रोसेस असते ना ती महत्त्वाची असते। पीठ पाणी टाकून मऊ करणं आणि त्याच्यानंतर परत ती रेस्ट करायला ठेवल्यानंतर अजून मऊ होणं म्हणजे ते खूपच अगदी आपल्याला चपाती लाटता येणार नाही अशी पद्धत होऊन जाते। त्याच्यामुळे ती व्यवस्थित पाण्याचं प्रमाण हे अंदाजाने तुमच्या घ्यायचं आहे। फक्त घेताना एवढंच की एकदम कडक अगदी असं जोर काढायला लागला नाही पाहिजे मळताना, एवढं तरी पाणी त्याच्यामध्ये टाकलं गेलं पाहिजे। आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि ते परत एकदम चांगलं मळून मग आपण ते रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। तेलाने व्यवस्थित अगदी 1-2 चमचे तेल लावून फक्त ते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मी इथे 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवलं होतं। तिथपर्यंत तुम्ही बाकीचं तुमचं जेवण वगैरे आटपून घेऊन मग अगदी अर्ध्या तासाने भिजवलं चपात्या करायला घेतल्या तरी चालेल। फक्त आता रेस्ट करून झाल्यानंतर परत एकदा 1-2 मिनिटांसाठी असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं की त्याच्यामध्ये जो नरमपणा पिठाला आलेला असतो ना तो इतका मस्तपैकी ना त्याच्याने तुमचं पीठ अगदी परफेक्ट होऊन जातं। इथे बघू शकता तुम्ही, अगदी मला अजिबात जोर न काढता अगदी व्यवस्थित अगदी त्याला मीठ व्यवस्थित असं आपल्याला मळता आलं आहे। आता तुम्हाला ज्या साईजमध्ये चपाती करायची, छोटी मोठी, त्याच्यानुसार आपण थोडे गोळा चपातीचा काढून घ्यायचा आहे आणि जेवढ्या चपात्या करायच्या तेवढे चपातीचे गोळे हे आधीच काढून घेतलेत ना तर ते बरं पडतं, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही। आता चपातीचे गोळे आपण करायला घेतलेले आहेत तेव्हा आपण इथे एक साईडला तवा आपला गरम करायला घ्यायचा आहे। ज्या तव्यावरती तुम्हाला चपाती गरम करायची आहे त्याच्यावरती तुम्ही तवा गरम करायला घ्यायचा आहे। आता एक तुम्हाला टिप सांगून ठेवते, ज्या वेळेला आपण पहिलीच चपाती टाकतो ती टाकताना त्याच्या आधी थोडंसं तव्याला तेल लावून ठेवलेलं असेल ना तरी मग ती चपाती कधी चिकटत नाही। कारण का आपण कसं होतं की आपण हाय फ्लेम करून ठेवतो, तवा जास्त गरम झालेला असतो आणि आपल्याला चपाती लाटायला वेळ जाणार असेल तर पहिलीच चपाती एकदम पटकन चिकटते किंवा थोडी जरा जास्त डागाळलेली होते।
तसं व्हायला नको असेल तर सरळ थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि आपण तवा गरम करायला ठेवायचा आणि इथे चपातीचे गोळे करून आपण चपाती लाटायला घ्यायची। आता चपाती इथे लाटायला एक गोळा मी थोडासा पिठात भिजवून घेतलेला आहे। थोडीशी ती असं थोडासा तो मी पुरी एवढं लाटून घेतला, त्याच्यावरती तेलाचा एक हात लावून घेतला, परत त्याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि परत त्याची अशी अर्धी घडी करून घ्यायची आहे। परत इथे आपण तेल लावून घ्यायचं आणि परत त्याच्यावरती आपण गव्हाचं पीठ लावून घ्यायचं। मग त्याची घडी होते त्रिकोणी। कधी कधी मग त्रिकोणी घडीचं काय काय ना गोल चपाती करता येत नाही, तर तसं येत नसेल तर त्यांच्यासाठी पण मी सांगून ठेवते की आता हे त्रिकोण आहेत ना, हे अशा आतल्या बाजूला तुम्ही करून घेतलेत ना तरी तुमची चपाती गोल परफेक्ट अगदी व्यवस्थित होऊन जाते। त्याच्यामुळे ही पण टिप्स लक्षात ठेवा की जर त्रिकोण झाल्यानंतर तुमचा करता येत नसेल तुम्हाला गोल, तर ते आधीच सुरुवातीला त्याचा गोळा असा करून घ्या। आता परत एकदा आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं आपण तो बुडवून घेतलेला आहे आणि चपाती लाटायला घेतली। आता चपाती लाटताना एकदम जोर काढायचा नाही, चपातीवरती अगदी हलक्या हाताने छानपैकी लाटून घ्यायची आणि पुरी एवढी जेव्हा चपाती आपली लाटून होते तिथपर्यंत झाल्यानंतर मग बाकीची चपाती असते ना ती साईडची काठ असतात त्याच्यावरनंच ती पुढे पुढे सरकवत आपण ती पातळ करून घ्यायची असते। नाहीतर कसं होतं की तुम्ही पूर्ण हे करायला बाजूची कडा असते ना ती जाडी होऊन जाते आणि मधला भाग असतो ना तो पातळ होऊन जातो। मग आपली चपाती अशी फुगतसुद्धा नाही किंवा अशी खायलासुद्धा साईडनी म्हणजे कसं होतं मधली चपाती पटकन शेकली जाते, मग ती जास्त कडक होऊन जाते आणि बाजूची चपाती शेकायला वेळ जातो। त्याच्यामुळे चपाती लाटताना नेहमी त्याचे जे कॉर्नर असतात ते लक्षात ठेवा, ते जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ करायचे, म्हणजे चपाती एक तर फुगते पण सुंदर आणि चांगली मऊसूद छानपैकी होते। आणि अशी आपण ही सगळी एवढे पदरवाली चपाती जेव्हा करतो म्हणजे इतके लेअरवाली चपाती करतो ना त्यावेळेला तर आहे ना ती अशी पातळ साईडने आणि मध्ये अशी फुगीत असले ना की ती मस्तपैकी त्याचे लेअर पण खूप छान येतात। हे बघा अशा पद्धतीने आपण आपली चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता तवा पण आपला छानपैकी गरम झालेला आहे। तवा गरम झाला आणि चपाती शेकवताना एक महत्त्वाची टिप्स, सारखी चपाती उलटायची नाही। एकदा एक बाजू टाकली तुम्ही की त्याच्यावरती थोडेसे असे बबल्स वगैरे बघा असे आले की आपण मग त्याची दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे। लगेच चपाती उलटत राहिलात तुम्ही तर चपाती तुमची कडक होऊ शकते, जास्त हे फुगवू शकत नाही आणि नंतरला ती बराच वेळ नरम पण राहणार नाही, ती लवकरात लवकर कडक होऊ शकते। त्याच्यामुळे आता आपण एक साईडला तेल लावून घेतले, एक बाजू पूर्णपणे व्यवस्थित अशी शेकवून घेतलेली आहे। मग ती बाजू शेकवून झाली की मग दुसरी बाजू आपल्याला घ्यायची आणि तिथे तेल लावून घ्यायचे। सारखं तुम्ही पलटी करत राहिलात ना तर चपाती आपली लवकर कडक होते, जास्त वेळ राहत नाही। आणि मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे ना अगदी कमी ह्याच्यावरती हे बघा आता पूर्णपणे अशी हे केली आणि आपली चपाती पूर्ण अशी व्यवस्थित फुगते। त्यामुळे ना प्रत्येक चपाती आणि ही अशी टम्म फुगणारच तुमची आणि त्याला एकदम मस्तपैकी लेअर एकदम छान पापुद्रा ही तयार होणार आणि अशी चपाती तुम्ही अगदी 2 दिवससुद्धा अगदी व्यवस्थित नरम राहू शकते। अशा पद्धतीने जर तुम्ही चपातीचं पीठ भिजवलं आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी चपाती लाटलीत ना की तुमची चपाती ही नक्की मऊसूत आणि छानपैकी होईल। आणि कसं होतं की आपल्याला सगळं जेवण येतं पण ह्या काही बारीक गोष्टी असतात की त्या आपल्या कधी चुकतात, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता। रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।